मुंबईमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती केल्यानंतर आता या निर्णयाचे पडसाद उमटताना दिसतात। व्यावहारिक मराठी न येणाऱ्या चालकांवर परिवहन विभागाकडून कारवाई सुरू असून अनेक चालकांना नोटिसा बजावण्यात आल्यात। या कारवाईपासून बचाव करण्यासाठी काही चालकांनी रेल्वे स्थानक, मॉल आणि प्रमुख मार्गांवर जाणं टाळल्याची माहिती समोर आली आहे। काही चालकांनी सेवा बंद केली तर काहींनी आपली वाहने MMR बाहेर नेल्याचा दावा केलाय। त्यामुळे काही भागांमध्ये रिक्षा टॅक्सीची कमतरता जाणवत असल्याचं युनियनचं म्हणणं आहे। दरम्यान नोटीस बजावलेल्या चालकांचा एक गट आता हायकोर्टात जाण्याच्या तयारीत आहे। मराठी शिकण्यासाठी पुरेशा सुविधा न देता थेट नोटिसा बजावल्या जात असल्याचा आक्षेप चालकांनी घेतलाय। कांदिवली पश्चिम परिसरामध्ये सुद्धा या कारवाईच्या विरोधात काही रिक्षा चालकांनी संप पुकारल्याने प्रवाशांचे हाल झाले। पोलिसांनी मध्यस्थी करत रिक्षा सेवा सुरू करण्याचं आवाहन केलं। दरम्यान शासनाच्या नियमानुसार व्यावसायिक प्रवासी वाहनांच्या चालकांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान अनिवार्य करण्यात आलंय। नियमांचं सातत्याने उल्लंघन झाल्यास परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची तरतूद आहे। याच दरम्यान 1 सप्टेंबर पासून मुंबईसह MMR मध्ये रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे। त्यामुळे मराठीची सक्ती, चालकांचा विरोध आणि वाढणारं भाडं यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय।